देखिए नरेश ठोंबरे की कल बॉलिंग लाइन अगर अब हम देखें तो बिल्कुल आउटसाइड द ऑफ स्टंप उन्होंने गेंद को रखा, ज्यादा से ज्यादा वाइड यॉर्कर करने की कोशिश की जो उनकी स्ट्रेंथ है। और ये गलती हुई ऋषि नाइक द्वारा, आसानी के साथ रफ्तार का इस्तेमाल करने की कोशिश की और इसी के साथ बल्लेबाज ऋषि नाइक के पारी का अंत हो चुका है। नरेश ठोंबरे ने अपनी शिकार को कर लिया और इस शिकार की वजह से थोड़ी सी संकट में आ चुकी है श्री शाहू वॉरियर्स, लेकिन उनके पास भी संकेत रांगड़े जैसा नायाब हीरा है, आशिकेश जैसे खिलाड़ी है जो आने वाले ओवर्स में अच्छे रन बना सकते हैं। प्रीमियर लीग अजय गायकवाड़ की ये धुन जिन्होंने कर्जत से बनाई है, ये धुन हमें मोटिवेट करती है। कितनी भी थकान क्यों ना हो, कितना जल्दी मैच क्यों ना शुरू हो, लेकिन जैसे ही हम ये धुन सुनते हैं एक मोटिवेशन मिलता है, इंसान को प्रेरणा मिलना जरूरी है। नरेश ठोंबरे क्या गेंदबाजी की, अब तक 4 गेंदें डाली उन्होंने, 1 ही रन दिया, 1 विकेट निकाला और वो विकेट था गोल्डन मछली जिन्होंने कल अहम इनिंग खेली थी 13 गेंदों में 32 रनों की, ऋषि नाइक। आशिकेश बोल, ये देखिए ये जो लाइन रखी है नरेश ठोंबरे ने, जो कंट्रोल रखा है अपनी गेंदबाजी के ऊपर, आउटसाइड द ऑफ स्टंप या तो वाइड यॉर्कर या फिर आउटसाइड द ऑफ स्टंप शॉर्ट ऑफ लेन गेंद। 5 गेंदें इस ओवर की समाप्त हो चुकी है, महज 1 रन। इससे अच्छे एनालिसिस आप क्या चाहेंगे 5 ओवर के मैच में? फुल टॉस किया, देखिए ये दबाव है नरेश ठोंबरे के नाम का, वरना किसी अन्य गेंदबाज ने फुल टॉस डाला होता तो आशिकेश उस गेंद को सीधा बाउंड्री के बाहर निकाल दे। तो ये प्रेशर होता है, जितना बड़ा नाम होता है तैयार नहीं रहते खिलाड़ी फुल टॉस के लिए, क्योंकि उम्मीद करते कि यॉर्कर ही आएगा। उस वजह से इस फुल टॉस को पिक नहीं कर पाए, बाल बाल बचे नरेश। लेकिन 4 ओवर का मैच समझ के खेलना होगा, क्योंकि पहले ओवर में 1 विकेट और 1 रन, 4 ओवर में 50 रन कम से कम, क्योंकि कल हमने देखा रिजल्ट 50 रन बचाए गए। I11 ओवर के खिलाफ आदित्य 11 काशीद द्वारा परवेज वेले से और प्रदीप मुकादम की यह टीम, वहीं दूसरी तरफ विनोद भोईर और विवेक भोईर की श्री शाहू वॉरियर्स। प्रसाद भरत को पूरे अब 5 ओवर खेलने हैं, 1 ओवर तो जा चुका है, आने वाले 4 ओवर क्रीज पर रुके रहेंगे, तो यकीनन श्री शाहू वॉरियर्स के लिए रन जरूर बनेंगे। नरेश ठोंबरे का एनालिसिस बिल्कुल मैं स्क्रीन पर देख रहा हूं, मंगेश वाकड़ीकर की छवि नजर आ रही है और वहां नीचे 24 लाइव इवेंट द्वारा दिखाया गया नरेश ठोंबरे का बॉलिंग एनालिसिस। आज 24 लाइव इवेंट के विवेक नेंदो पाटिल, इनका जन्मदिन है, ढेर सारी उन्हें हम बधाई देंगे, लेकिन फिलहाल इस मैच की तरफ चले। पहले ही ओवर में शाहू वॉरियर्स की, लेकिन इस नैया को निकालना होगा, सेनापति को लड़ना होगा, प्रसाद घरत वो खेल दिखाना होगा जो जिन्होंने पाली के मैदान पर दिखाया था। प्रसाद घरत इसी ग्राउंड पर 80 से ज्यादा रनों का पीछा किया था उन्होंने क्रिकेट रजनी में। प्रसाद घरत के कई किस्से हैं, किसी भी गेंदबाज को ना बख्शने वाला ये खिलाड़ी, लेकिन अब थोड़ा संयम से भी बल्लेबाजी होना जरूरी है। अपील हुई है, अब देखना यह होगा, दोनों अंपायर एक दूसरे के पास जा रहे हैं, धीरज राणावत और
संतोष चौधरी, दोनों अंपायर डिस्कस कर रहे हैं, प्रसाद गहरा, आशिकेश बोहिर, क्योंकि ये बड़ी मछली है श्री शाहू वॉरियर्स की, तो समझ बूझ भरा फैसला देना भी जरूरी है, दोनों अंपायर जानते हैं। स्क्रीन पे हेमंत कोहली अब आएंगे स्क्रीन के ऊपर, क्योंकि अंपायर के मन में कंफ्यूजन हो तो वो शायद तीसरे अंपायर को कॉल कर सकते हैं। और तीसरे अंपायर का डिसीजन आ चुका है, प्रसाद गरत रहेंगे क्रीज पर। श्री शाहू वॉरियर्स के लिए खुशखबरी, क्योंकि गेंद और बल्ले के बीच बिल्कुल संपर्क नहीं था, नीचे से जा रहा था, बल्ला ऊपर से जा रहा था। 12th मैन ने भी देखा, ऐसा नहीं है कि आदित्य 11 काशीद के 12th मैन ने नहीं देखा, तो कंफ्यूजन की कोई बात नहीं है। 24 लाइव इवेंट की जब तक तीसरी आंख हमारे साथ मौजूद है तो कंफ्यूजन ये बात हो ही नहीं सकती। तीन गेंदे 1 रन, गेंदबाज प्रसाद पाटिल, कड़वे सुशांत मोगल के साथ ही कवर्स में खेला, गेंद हवा में, बहुत ही बढ़िया कैच लेने की कोशिश, काबिल तारीफ। 2 रन जरूर मिले प्रसाद गरत को, लेकिन डीप एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी जो है अरमान शेख, इनकी तारीफ जरूर बनती है। क्या एफर्ट दिखाया उन्होंने सुबह के सत्र में, और क्या एफर्ट दिखाया हमारे थर्ड अंपायर हेमंत कोहली और गणेश भाविस्कर ने। परीक्षण किया गेंद का 24 लाइव इवेंट के जरिए, और दूध का दूध और पानी का पानी। देखिए एक्शन रिप्ले में हम देख रहे हैं अरमान शेख का एफर्ट, अगर ये कैच लिया जाता तो आरपीएल कैच होता ही है, बहुत ही बढ़िया। महेश खंडागले ने एक बढ़िया कैच लिया था ऋषि नाइक का, जो आरपीएल में सबसे वायरल वो कैच हो सकता है। प्रसाद गरत ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, मिड विकेट क्षेत्र में क्रॉस बैटेड शॉट से 1 ही रन मिलेगा। प्रसाद गरत का पूरा 4 ओवर, यानी कि 1 ओवर के बाद जो 5 ओवर का मैच है, पूरे खेलने जरूरी है, क्योंकि इनमें क्षमता 1 ओवर में भी 20-25 रन ढूंढने की। तो खिलाड़ियों को
अपने काबिलियत के ऊपर विश्वास होना चाहिए। 4 रन 1 विकेट के नुकसान पर। फुल टॉस किया, गेंद हवा में, क्या ये नंबर मिलेगा? 6। बहुत ही बढ़िया छक्का दागा, छक्का दागा बल्लेबाज आशिकेश भोईर ने। मैंने पहले कहा था इस टीम को भले ऋषि नाइक वापस पेविलियन जा चुके हैं, लेकिन आशिकेश भोईर, संकेत रानड़े जैसे खिलाड़ियों ने अच्छा प्रदर्शन किया है इस टीम में, मिडिल ऑर्डर में, और उनके प्रदर्शन के कारण ये टीम यहां तक आ चुकी है सुपर 8। दस रन 1 विकेट के नुकसान पर इस ओवर की अभी भी 2 गेंदें शेष। ये अच्छी गेंद की थी, टिप्पा खाने के बाद गेंद को बाहर की तरफ घुमाया। टर्न मिला थोड़ा, क्योंकि आज का इस आरपीएल का आखिरी दिन है। विकेट जो चिंतामण वैद्य साहब ने बनाई है 10 दिन तक टन 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 टकाटक, ये विकेट नजर आ रही है हमें। ये फुल टॉस किया, लेकिन खराब शॉट। और देखिए कभी कभी खराब गेंदों के ऊपर भी विकेट मिलता है। ये जीता जागता नमूना आशिकेश भोईर के पारी का अंत 10 पे 2 श्री शाहू वॉरियर्स। रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर। दिनेश पाटिल नारपोली बहुत ही बड़ा अस्त्र है ये। कल इन्होंने काफी प्रभावित किया। इससे पहले जब श्री शाहू वॉरियर्स के मैचेस थे लीग के, वहां पर भी उन्होंने प्रभावित किया, और इसीलिए मंगेश वाकड़ीकर साहब ने राइजिंग टीम के तौर पर जिस टीम से ये खेलते हैं नारपोली, उन्हें अवार्ड देकर नवाजा। ये खासियत होती है कि एक अच्छे खेल की अच्छी पहचान। सुबह का सत्र, नरेश ठोंबरे अपना तीसरा ओवर लेकर आए हैं। 10 पे 2 संकट में जरूर है श्री शाहू वॉरियर्स, लेकिन आने वाले 3 ओवर में अगर 40 रन बनाती है तो 50 तक पहुंच सकती है। यह उद्देश्य होना चाहिए। सुबह का सत्र है, प्रति ओवर 10 की औसत भी अगर आती है तो सेकंड इनिंग में आपके बचाव के लिए आपके गेंदबाजों के पास रन तो रहते हैं। नरेश ठोंबरे खोद के निकाला प्रसाद घरत ने, और ये 4 रन वाइडिश लॉन्ग ऑन और मिड विकेट के बीच में से ये 4 रन आए। बहुत ही बढ़िया कलाई के सारे मोड़ा इस गेंद को प्रसाद घरत ने। कृष्णा म्हात्रे इनकी तरफ से शुभकामनाएं आ चुकी है। नरेश ठोंबरे की पहली गेंद के ऊपर 4 आए हैं। इसका मतलब ये 10, 12, 15 रन वाला ओवर बना सकते हैं प्रसाद घरत, क्योंकि पहली गेंद के ऊपर स्कोरिंग शॉट आ चुका है। और ये आया आया आया, मैंने पहले कहा था पहली गेंद के ऊपर अगर स्कोरिंग शॉट आता है तो ओवर 10, 12, 15 का बन सकता है। और प्रसाद घरत रुके रहे, लेकिन कब तक रुकेंगे और कब तक उन्हें रोक पाएंगे नरेश ठोंबरे, इसका जीता जागता उदाहरण उनकी बल्लेबाजी में नजर आया। ये यॉर्कर नहीं थी, ये आउटसाइड ऑफ स्टंप गेंद को निकालने की कोशिश थी नरेश ठोंबरे की। सीधा वॉक ऑफ के ऊपर से 6 मारा प्रसाद घरत ने। 10 रन अब तक आ चुके हैं। ये अच्छी गेंद थी वापसी की, 20 पर आता हुआ टोटल। राइट आर्म, और ये लेग स्टंप के बाहर व्हाइट बॉल का इशारा नीरज राणावत सर का, और इस व्हाइट बॉल के जरिए टीम का टोटल आता हुआ 21। लेग कटर करने की कोशिश की थी नरेश ठोंबरे ने।
ताकि अक्रॉस लाइन खेलने के समय अगर गेंद बल्ले से हटे तो सीधा स्टंप पे जा गिरे। होता है कभी कभी माइंड गेम ये, लेकिन गेंद लेग स्टंप के ज्यादा बाहर थी। ये अच्छी गेंद की थी। 21 पे 2 गेंदें इस ओवर की शेष है इस द्वंद की। प्रसाद घरत तो अब तक जीते हैं इस ओवर में, क्योंकि एक बाउंड्री लगाई उन्होंने, एक 6 लगाया। नरेश ठोंबरे की कोशिश ये रहेगी कि प्रसाद घरत को निकाला जाए। वहीं दूसरी तरफ प्रसाद घरत की कोशिश ये रहेगी कि आने वाले 2 ओवर मुझे खेलने हैं इस ओवर के बाद। 21 पे 2। बहुत ही बढ़िया स्ट्रोक, लेकिन उतनी ही ज्यादा फील्डिंग अच्छी हुई सुशांत मोगल की। 2 रन मिले। 23 पे आता हुआ टोटल 2 विकेटों के नुकसान पर। ओवर नंबर तीसरे की अभी आखिरी गेंद। और ये लगा 6। प्रसाद घरत रुकते हैं तो क्या होता है, इसका जीता जागता नमूना। 29 पे 2। अब औसत आ चुकी है 10 की। आयोजन अलग, मंगल दादाचे आयोजन अलग। आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग। आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर। सुदर्शन ने यहां से 60 का सपना देख सकती है श्री शाहू वॉरियर्स, क्योंकि 5 ओवर के मैच में ये ऐसा कहा जाता है पहले 3 ओवर में आपके जितने रन हुए हैं अगले 2 ओवर में उसके डबल होते ही है, अगर आपका प्रारंभिक बल्लेबाज क्रीज पर रुका हुआ है तो। देखिए अंपायर ने रेफर किया थर्ड अंपायर को। थर्ड अंपायर ने 24 लाइव इवेंट के तीसरी आंख से देखा। गेंद बल्ले के बिल्कुल नीचे से जा रही थी, कहीं पर भी गेंद और बल्ले का संपर्क नहीं था। और ये अच्छी बात है, मैं तो कहूँगा कंफ्यूजन अगर आपके मन में हो, क्योंकि इतनी बड़ी विकेट थी है और उसका नतीजा हम देख रहे हैं 29 पे 2। इस ओवर में आपने देखा किस तरह से आक्रमण किया। ये कामयाबी है 24 लाइव इवेंट की क्लैरिटी की। शाहू वॉरियर्स जो 29 पे 2 नजर आ रहा है, प्रसाद घरत के छक्के 2 और एक चौवा हमें नजर आया नरेश ठोंबरे के ओवर में, वो 24 लाइव इवेंट की क्लैरिटी की वजह से है। क्योंकि वहां पर भी अगर कंफ्यूजन होता तो ऑनफील्ड अंपायर जो फैसला दे दे वो मानना पड़ता। उनतीस पे 2 स्ट्राइकर एंड पर दिनेश पाटिल। क्या ओवर जा चुका है पिछला ओवर, 9.67 की औसत। गेंदबाज सुशांत मोगल, ओवर नंबर 4 और यह शॉट ऑफ लेन गेंद सीधा पुल मारा, नंबर आया 6। 35 में आता हुआ टोटल। देखिए एक ओवर आपका खेल बनाती है। नरेश ठोंबरे के पहले ओवर में खेल बना था आदित्य 11 काशिद का। वहीं जब ओवर नंबर 3 आया, अच्छे क्रिकेटिंग शॉट खेले गए प्रसाद घरत द्वारा, एक बड़ा ओवर आया, खेल बना श्री शाहू वॉरियर्स का, विवेक भोईर और विनोद भोईर की टीम का। वहीं खेल बिगड़ा परवेश बेलो से और प्रदीप मुकादम की आदित्य 11 काशिद का। बहुत ही बढ़िया, लेकिन खिलाड़ी तैनात है, लेकिन स्ट्रोक बहुत ही बढ़िया था दिनेश पाटिल द्वारा। 7 रन अब तक इस ओवर में आ चुके हैं। 29 थे, 36 बन चुके हैं। प्रसाद घरत उम्मीद का दिया है इस ग्राउंड के ऊपर 80 से ज्यादा रनों का पीछा उन्होंने क्रिकेट रजनी में किया था। काबिल तारीफ बल्लेबाजी की थी।
ये देखिए, और इसीलिए मैंने कहा कि इनका 5 ओवर खेलना कितना जरूरी है। ये लंबा 6 आया, 42 पे आता हुआ टोटल। प्रसाद घरत अपने पूरे फॉर्म में नजर आ रहे हैं। हाँ, जन्मदिन है आज विवेक ज्ञानदेव पाटिल, उनके बारे में भी हम जरूर बात करना चाहेंगे। जन्मदिन के वक्त देखिए, इंसान घर में रहना पसंद करता है या अपने दोस्तों के साथ एक माहौल बनाता है, लेकिन 24 लाइव के प्रति इनकी जो कमिटमेंट है, आज उनके जीवन का सर्वश्रेष्ठ दिन होने के बावजूद वो लैपटॉप पर काम कर रहे हैं 24 लाइव इवेंट के लिए, आरपीएल के लिए। उनकी 1 मंथ सैलरी कट हो सकती है शाम को। प्रफुल्ल के चेहरे पर देखिए कितनी खुशी आई। कल नहीं, वो कल बेस्ट बैट्समैन बने दीपक, मैच खेलने गए थे, बेस्ट बैट्समैन ऑफ द टूर्नामेंट। हाँ, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की कल उन्होंने। लेकिन यहां पर बढ़िया बल्लेबाजी शुरू है। प्रसाद घरत एक सेनापति शाहू वॉरियर्स का, विवेक और विनोद भोईर का लड़ रहा है अपनी टीम के लिए। बहुत ही बढ़िया, क्या होगा ये लगातार दूसरा। 42 और 6 बनेंगे 48, और यहां से शाहू वॉरियर्स अब मैं कहूंगा 70 का भी सपना देख सकती है, क्योंकि प्रसाद घरत क्रीज पर है। मैंने कहा था जब 29 हुए थे तो 60 का सपना देख सकती है, लेकिन इस ओवर में जिस तरह से आक्रमण किया है प्रसाद घरत और दिनेश पाटिल ने, अब तक इस ओवर में 3 छक्के और 1 सिंगल आ चुका है। 19 रन इस ओवर में अब तक आ चुके हैं। पहले ओवर में 1 ही रन आया था, और उसके बाद चौथे ओवर में 48, 12.5 की औसत। एक और 6, 48 और 6 बनेंगे 54। सुशांत मोगल की पिटाई हो रही है। 14 गेंदों में 40। क्या सुपर 8 का पहला 50 प्रसाद घरत द्वारा हमें देखने का मौका मिलेगा। टैलेंटेड खिलाड़ी है प्रसाद घरत। 40 पे बल्लेबाजी कर रहे हैं, 54 पे 2 उनके चाचा विजय घरत, इनके द्वारा उनके लिए शुभकामनाएं आ चुकी है इस बेहतरीन बल्लेबाजी के लिए। हाँ देखिए, शाहू वॉरियर्स की गेम प्लान देखिए। उन्होंने मैदान के चारों ओर अपने दर्शक जो सपोर्ट कर रहे हैं उन्हें भेजा है, ताकि गेंद नहीं ना आए ग्राउंड के अंदर, गेंद वही मैच बॉल रिटर्न आए। तो टॉस के लिए मैं बुलाना चाहूंगा, दोनों कप्तानों को तैयार रहना है। रॉयल कड़बोली आकाश तारेकर बनाम जीवदानी स्पोर्ट्स बामन डोंगरी किरण पवार, इन दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आप इस मंच पर आए टॉस के लिए। यकीनन अगला मैच भी बड़ा है। 2 ऊंची शख्सियत जो फ्रेंचाइजी है राजनीति की, अमर म्हात्रे जो उप सरपंच है पहाड़ के, जो इस टीम के फ्रेंचाइजी है जीवदानी स्पोर्ट्स बामन डोंगरी के, वहीं दूसरी तरफ फ्रेंचाइजी है विजय खानावकर जो कारपोरेटर है पनवेल म्युनिसिपल कॉरपोरेशन के। 54 पे 2, 4 ओवर का खेल यहां पे समाप्त हो चुका है। दिनेश पाटिल और प्रसाद घरत, क्या अप्रोच अपनाया प्रसाद घरत ने नरेश ठोंबरे के खिलाफ। 54। पहले गेंदबाजी करने का फैसला किया था, पहले दूसरे ओवर तक तो फैसला ठीक था, लेकिन उसके बाद नरेश ठोंबरे और सुशांत मोगल की धोबी घाट पर जिस तरह कपड़े धोए जाते हैं उस तरह धुलाई हुई और रन आए 54।
गेंदबाज मनीष मोगल, स्ट्राइकर एंड पर दिनेश पाटिल। आदित्य 11 काशीद के कप्तान चाहेंगे कि 5-6 रन वाला ओवर हो, लेकिन वहीं प्रसाद घरत ये चाहेंगे कि 15-16 रन वाला अगर ये ओवर रहता है तो 70 का सपना हम देख सकते हैं। देखिए अब नए बल्लेबाज संकेत रांदड़े आ चुके हैं, लेकिन प्रसाद की जो बल्लेबाजी है, श्री शाहू वॉरियर्स के जो एक और फ्रेंचाइजी है विवेक भोईर जेजूरी से इस मैच को लाइव देख रहे हैं। तो जेजूरी का खंडोबा भगवान उनके ऊपर प्रसन्न होता हुआ 54 पे 3, लेकिन प्रसाद घरत मौजूद है। एक गेंद का इस ओवर के खेल समाप्त हो चुका है। संकेत रांदड़े क्रीज पर आ चुके हैं। एक हारा हुआ मैच लगभग जितवाने के मूड में बल्लेबाजी की थी। संकेत रांदड़े, जिनके पिता सतीश रांदड़े, यह बाउंड्री आई आते ही संकेत रांदड़े द्वारा, जिनकी मैं जानकारी दे रहा था। एचओसी लेदर क्रिकेट टीम के हार्ड हिटर बल्लेबाज थे। एचओसी जो कंपनी है, उनकी जो टीम थी लेदर क्रिकेट की, सतीश रांदड़े, वो जो एक हार्ड हिटर बल्लेबाज थे। और यहां पर संकेत रांदड़े ने भी हार्ड हिटिंग की है। 58 पे आता हुआ टोटल 4 गेंदों का अभी भी खेल शेष है। रन बन चुके हैं श्री शाहू वॉरियर्स के गेंदबाजों के लिए। रन यहां पर बन चुके हैं 58। एक रन जरूर मिला। प्रसाद घरत जब इन्फॉर्म थे तो किसी भी बाएं हाथ के गेंदबाज के खिलाफ उन्होंने आक्रमण करके दिखाया था। उनमें से अंकुर सिंह के खिलाफ मैंने उनको अच्छे रन बनाते हुए देखा। समीर सोलकर के खिलाफ मैंने उनको रन बनाते हुए देखा। बाएं हाथ स्पेशलिस्ट, दाएं हाथ बल्लेबाज माना जाता है प्रसाद घरत को। 59 पे 3, 15 गेंदे 40 रन व्यक्तिगत। प्रसाद घरत मैच में एकदम से गर्माहट पैदा की इन्होंने। एक कप्तानी इनिंग खेल। 3 गेंदे इस ओवर की शेष। ये देखिए, मैंने पहले कहा था अगर मुझसे कोई पूछे कि पनवेल क्रिकेट में सबसे ज्यादा दाएं हाथ का बल्लेबाज जो बाएं हाथ के गेंदबाज के खिलाफ आक्रमण कौन कर सकता है, तो मैं इसी खिलाड़ी का नाम लूंगा, विश्वजीत महात्रे। और ये बहुत ही बढ़िया जीतते हैं बाएं हाथ के गेंदबाजों के खिलाफ। ये नंबर 6 आया। 46 पे प्रसाद घरत। गेंदें बची है इस ओवर की 2। 65 5वां अर्धशतक होगा अगर इनके द्वारा ये रन आते हैं तो। बहुत ही बढ़िया फील्डिंग। 1 रन मिला। क्या मिलेगा दूसरा? और ये दूसरा मिलता हुआ अंपायर का इशारा, कुछ नहीं, इसका मतलब 2 रन पूरे हुए। 67 रन हो चुके हैं। देखिए 48 का निजी योगदान। 17 गेंदे। क्या सेनापति बनाएगा 50? श्री शाहू वॉरियर्स को जब रनों की जरूरत थी तो संघर्ष किया इस कप्तान ने। विवेक भोईर और विनोद भोईर खुश होंगे जब उन्होंने कप्तान के तौर पर इस खिलाड़ी का चयन किया। एक कप्तानी पारी, एक कप्तानी इनिंग हमें नजर आ रही है। और ये लगा 6 लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर। जरा बल्ला उठाइए। संकट मोचक विघ्नहर्ता गणेश जी भगवान को हम मानते हैं, लेकिन यहां पर जो संकट आ चुका था श्री शाहू वॉरियर्स का, उसके संकट मोचक बने प्रसाद घरत। 54 रन
18 गेंदे, बल्ला उठाइए। स्क्रीन पर आप नजर आ रहे हैं प्रसाद, देखिए बहुत ही बढ़िया। जेजुरी से मैच देख रहे हैं विवेक भोइल, देखिए खुश हो गया और हमारे गुरु आए तो हमारे चेहरे पर मुस्कान आई। टीके माली साहब, गुरु आज आईपीएल में जो कुछ भी मुझे बोलने का मौका मिलता है या कई टूर्नामेंट जो मैं करता हूं, जिनकी शिक्षा की वजह से करता हूं, ये वो हमारे गुरु टीके माली साहब। टॉस के लिए मैं बुलाना चाहूंगा आकाश तारेकर और किरण पवार को, लेकिन अगले सत्र में क्या कुछ होगा आदित्य 11 काशीद के लिए इसका आंखों देखा हाल सुनाएंगे मेरे साथी दीपक पाटील सर। तर नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल रॉयल स्पोर्ट्स कळंबोली आणि जीवदानी स्पोर्ट्स क्लब एनसीसी उल्वे बामणडोंगरी दोन्ही टीमचे कॅप्टन चर्चा केली जाते तिकडे किती गरज असते ऍट अ टाइम संघाला पण पुढे न्यायचं आहे आणि त्याच वेळेला वैयक्तिक पारितोषिक सुद्धा मिळवायची आहे तर तो तिथून प्रवास कसा असतो तेव्हा माइंडसेट काय असतो तुमचं वैयक्तिक पारितोषिकपेक्षा टीम जिंकणं इम्पॉर्टंट आहे आणि वैयक्तिक पारितोषिक एकट्या खेळाडूला नाही मिळत तर टीम वर्क असल्यामुळे जेव्हा टीम जिंकते तेव्हाच आपल्याला पुढे जाऊन संधी मिळते की तर टॉस जिंकला टॉस विरोधामध्ये गेलाय किरण आहे किरण पहिल्यांदा बॅटिंग करायची आहे तुम्हाला सुपर डुपर फॉर्ममध्ये आहे सगळाच परफॉर्मन्स पाहिलाय सगळ्यांनी आणि टॉपमध्ये सुद्धा आहे तर याही मॅचमध्ये किरण पवारची तीच पॉवर हिटिंग बॅटिंग पाहायला मिळेल का नक्कीच प्रयत्न तर करणार आम्ही सगळे आणि बघू 60-70 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू पुन्हा एकदा आकाशला विचारला तोच प्रश्न खास करून तुझ्यासाठी सुद्धा असेल कारण स्पर्धा मोठी आहे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर या सगळ्या वैयक्तिक पारितोषिकं आहेत आणि कुठेतरी किरण पवार आता मात्र सगळ्यांना माहिती झालं एक रेसमध्ये आहे जो अव्वल स्थानावर आहे आणि या मॅचची सिच्युएशन आता माइंडसेट काय असणार आहे कारण किरण पवारला काही झालं तरी इथून मात्र मॅच जिंकणं महत्त्वाचं आहे की वैयक्तिक पारितोषिकाला कारण ते सुद्धा त्याच पद्धतीनं महत्त्वाचं असतं वैयक्तिक पारितोषिक तर याच्यामध्ये तुला काय वाटतं नाही वैयक्तिक पारितोषिक असं काय नाही मी पूर्ण आम्ही सगळी जिंकाटी घेऊ आणि फायनल मारायचा प्रयत्न करू अजून काही इम्प्रूव्हमेंट संघामध्ये हव्या आहेत तुला की ज्याचा फायदा तुला या मॅचमध्ये होऊ शकेल बघू आता तेजस मात्र आणि आम्ही डिस्कस करू आणि काही चेंजअप करायचे आहेत ते आणि त्यानुसार आम्ही टीम 11 प्लेइंग 11 काढू खूप साऱ्या शुभेच्छा असतील किरण तुला सुद्धा तर टॉस जिंकलाय प्रेझेंटेशन बॉक्स मधून नाणेफेकीचा कौल जिंकलाय आकाश तारेकर रॉयल स्पोर्ट्स कळंबोली संघानं आणि त्यांनी पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय ओ टू कॉमेंट्री बॉक्स थँक्यू सो मच नक्कीच दीपक पहिला चेंडू हवेत झेल होण्याची शक्यता
आणि फलंदाज बाद होतोय प्रसाद पाटील. इथे शुभेच्छा आल्यात खरं तर श्री शाहू वॉरियर्सला, ज्यांनी युवा उद्योजक आहेत. मुकेश भगत ग्रामपंचायत सदस्य उसारली, ज्यांनी मॅन ऑफ द सिरीजला 5,555 रुपयाचं कॅश प्राईज दिलंय. उसराई चषक आयोजक आणि त्याचबरोबर हेमंत भगत यांच्याकडूनही शुभेच्छा आल्यात. उसराई चषक आयोजक त्यांच्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतो आणि वळतोय दीपक पाटील सरांकडे. तर पहिल्या चेंडूवर मात्र पहिली सफलता यावेळेस मात्र अर्जित झाले आणि प्रसाद पाटील खातंही उघडून न देता प्रसाद पाटीलला मात्र माघारी परतवलंय. सुशांत मोकल आणि त्याचबरोबरीनं अरमान शेख ही जोडी आहे. परंतु मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर फक्त एक धाबाचं षटक पहिलं पडलं होतं सकाळच्या सत्रामध्ये नरेश ठोंबरेचं. परंतु त्यानंतर मात्र ज्या पद्धतीनं प्रसाद घरत खेळलाय, कॅप्टन इनिंग पाहायला मिळाली आणि संघाला मात्र सुस्थितीमध्ये नेण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न मात्र प्रसाद खैरतने केला. पहिलं षटक आपण पाहतोय. यावेळेचा हा चेंडू लॉप केलाय ऑन साइडला स्क्वेअर लेग कडे. त्या ठिकाणी फिल्डर्स नाहीयेत, बॉल सरळ चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे मात्र चौकारानं आदित्य 11 काशी टीमच्या धावसंख्येचा होतोय श्री गणेशा. तीन षटकारांसाठी सुशांत मोकलला जय हिंद पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राईज जमा झालंय. खेळावं लागेल सुशांत मोकल. रायगड भूषण या पुरस्कारानं मात्र सन्मानित हा खेळाडू आहे. इथे मात्र बॅकफुटला गेला, जागा बनवली, स्क्वेअर कट केलाय, बॉल काढला बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. ज्या पद्धतीनं प्रसाद खैरतनं मात्र संकटामधून बाहेर काढलं होतं ना, आजची इनिंग वर्षानुवर्ष मात्र त्याची लक्षात राहील. संघ पुरता अडकला होता, परंतु त्याच वेळेला जो धैर्यानं सामोरा गेला, अगदी धीरोदत्त प्रमाणे उभा राहिला मैदानामध्ये, शेवटपर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत लढला आणि लढल्यानंतर प्रसाद खैरत फक्त उभा जरी राहिला मग त्या ठिकाणी धावा तर होणार हे सगळ्यांनाच सूत्र माहिती आहे. आणि त्याच पद्धतीनं त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं तर 18 चेंडूमध्ये 54 धावांचं अर्धशतक. आज मात्र सुपर 8 मधलं हे पहिलं अर्धशतक झळकावलं गेलं ते प्रसाद खैरत, जावळे गावचा सुपुत्र, याच्या माध्यमातून. आता मात्र त्याच्यावर तेवढीच जबाबदारी असेल, या धावा सुद्धा डिफेंड करायच्या आहेत. काही झालं तरी ज्या उभारल्या त्या धावा डिफेंड करण्याची फार मोठी जबाबदारी. कारण सुशांत मोकलला सगळेजण ओळखतात. आज मोठा फॅन्स वर्ग मात्र या सुशांत मोकलचा आहे. यावेळेस मात्र थोडासा पाहायला गेलं तर बॅटची एज लागली, आउटसाईड टॉप स्टंप प्लेड ऑन झाला असता कदाचित. कारण अशा पद्धतीनं बऱ्याच वेळा आपण पाहतो बेल सुटताना. परंतु दैव बलवत्तर आपण म्हणूया सुशांत मोकल, अर्थातच कोट्या कळवे पेण तालुक्यामधील खरं तर सगळ्यात लोकप्रिय खेळाडूला ओळखलं जातं. यावेळेचा हा चेंडू पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय आणि इथून मात्र हा चेंडू दिनेश पाटीलचा निर्धाव, डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. असं वाटलं सुशांत मोकलला चेंडू पॉइंट लाईनच्या बाहेरून चाललाय की काय, परंतु थोडासा शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न मात्र केला गेला. धावफलकावर धावा लागल्यात त्या 8 धावा.
तर दिनेश पाटील शेवटचा चेंडू असेल या षटकामधील आणि तो टाकण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेस मात्र अगदी समोरच्या दिशेला ड्राईव्ह केलाय. पायाने अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी ऋषी नाईकनं. पहिलं षटक आपण पाहिलं 2 चौकार जरूर आला, परंतु त्यानंतर थोडासा कंट्रोल करण्याचा प्रयत्न मात्र पुरेपूर केला तो दिनेश पाटील नारपोली गावच्या या गोलंदाजानं. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि पहिल्या षटकांती धाव फलकावर धावा लागल्या त्या 1 बाद 9 धावा. 9 रन्स ऑन बोर्ड. रिक्वायर रन रेट आपण पाहतोय 16.25. अशा पद्धतीनं मात्र पुढं जावं लागणार आहे, कारण फार मोठी धावसंख्या मात्र रचली गेली. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना स्कोर आपण पाहिला तर तब्बल 73 वर नेऊन ठेवला होता. 74 धावांचं महाकाय असं आव्हान आहे. सन्माननीय अमरशेठ बात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. वहा ग्रामपंचायतीचे उपसरपंच आणि या जीवदानी स्पोर्ट्स क्लब्स बामण नोंगरी आणि NCC उल्वे या टीमचे पुरस्कर्ते सुद्धा आहेत. अमरशेठ म्हात्रे साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. प्रसाद घरतसाठी एक सुवर्ण संधी येते. या मॅच मध्ये प्रसाद घरत जर मॅन ऑफ द मॅच राहिला तर कुणाल नाईक भिंगारी यांच्याकडून रायगड स्पोर्ट्समध्ये पाहिजे तेवढे शूज देण्यात येतील. मॅन ऑफ द मॅच जर प्रसाद घरत हा खेळाडू राहिला तर ही फार मोठी बक्षीस असेल कुणाल नाईक याच्याकडून. त्याच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. पहिला टप्पा तर पार केलाय शाहू वॉरियर्स रायगड टीमनं, परंतु आता मात्र धावा सुद्धा डिफेंड करायच्या आहेत. आज मात्र सगळ्यांचं लक्ष लागले त्या 4 व्हीलर कारकडे. त्या 2 व्हीलर्सकडे कोणता संघ मात्र पुढे जाणार आहे आणि त्याच्यासाठी मात्र ही वर्चस्वाची लढाई तुम्हाला पुढच्या मॅचमध्ये सुद्धा पाहायला मिळेल. त्यामुळं आज सगळ्याच पहिल्या सुपर 8च्या संघांमध्ये इथे मात्र खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. पाकपुटला जात असताना स्क्वार कट केलाय. बॉल कबा पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर सुशांतच्या बॅट मधून मात्र निघतोय. आणखीन एक कलात्मक चौकार. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट जी 4 व्हीलर आहे सुपर 4 मध्ये दाखल होणाऱ्या संघांमधील एका खेळाडूला मिळणार आहे. तर ज्या बाईक्स आहेत बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर त्या सुपर 8 मधल्या म्हणजे आज जे संघ खेळणार आहे त्याच्यामधून कोणाला तरी दिली जाईल, परंतु इथे मात्र सुशांत मोकल धावांचा ओघ कायम ठेवलाय. सिंगल एकवटली जाते धावसंख्या 1 ने पुढे जात असताना. ज्या पद्धतीनं प्रसाद घरतनं हळूहळू मात्र पुढे जात असताना संघाला सावरलं, कारण पहिली सुरुवात मात्र टॉस विरोधामध्ये गेला होता. बॅटिंग आली वाट्याला. पहिल्या षटकामध्ये नरेश टोंबरेने 1च धाव दिलं. दुसरं षटक सुद्धा चांगलं पडलं होतं. तिसऱ्या षटकातील सुद्धा काही चेंडू चांगले पडल्यानंतर त्यानंतर मात्र सुरुवात झाली तिसऱ्या षटकापासून, त्यानंतर मात्र मागे वळून पाहिलंच नाही आणि एक चांगला स्कोर जाता जाता पहिलं अर्धशतक यावेळेस मात्र प्रसाद घरतनं आजच्या दिवसामध्ये लगावलं गेलं श्री शाहू वॉरियर्स रायगड टीमसाठी आणि ते फार महत्वाचं होतं. कॅप्टन नॉक काय असतं, कॅप्टन इनिंग काय असतं हे मात्र जावळेगावच्या सुपुत्रानं दाखवलंय. श्री शाहू वॉरियर्स रायगड टीमनं कर्णधार पदाची धुरा त्याच्यावर सोपवली आणि तो विश्वास, त्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही तो प्रसाद घरतनं. परंतु त्याच वेळेला मात्र सुशांत मोकल त्याला सुद्धा त्याच्याच पावलावर पाऊल टाकून मात्र ही इनिंग साकारावी लागेल. आतापर्यंत 7 बॉलमध्ये 14 धावांची उपयुक्त खेळी साकारले. आता मात्र अरमान शेख असेल. इथे थोडासा स्लीप झालाय बॉलर संदेश मुंडे. थोडासा फॉलो थ्रू मध्ये त्या ठिकाणी थोडीशी दुखापत होते त्याला. बॅलन्स सांभाळणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. वेगवान गोलंदाज जेव्हा फॉलो थ्रू मध्ये बॉल डिलिव्हर करतात, परंतु त्याच वेळेला मात्र स्वतःवरचा जो ताबा असतो, कंट्रोल असतो, तो सुद्धा त्याच वेळेला सांभाळणं गरजेचं असतं. परंतु दैव करो आणि दुखापत नसू दे, कारण ही अतिशय महत्वाची मॅच आहे श्री शाहू वॉरियर्स रायगड टीमसाठी आणि तेवढाच महत्वाचा गोलंदाज ओळखला जातो तो संदेश मुंडे. संदेश मुंडे उठलाय, पुन्हा एकदा सज्ज होईल. आतापर्यंत पहिल्या बॉलवर चौकार पडला होता, त्यानंतर मात्र सिंगल आले. 1.2 षटकांचा खेळ संपलाय. त्या फलकावर 14 धावा. 14
लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त झाली होती प्रसाद पाटीलच्या स्वरूपामध्ये. परंतु अरमान शेख हा एक असा खेळाडू आहे, हा कधीही काहीही करू शकतो. गोलंदाज तयार. संदेश मुंडे लेफ्ट मोह द विकेट ना. अरमानसाठी अगदी समोरच्या दिशेला ड्राईव्ह केलाय. या फलंदाजाकडे सुद्धा तेवढंच पाहायला गेलं तर तांत्रिकदृष्ट्या आपण म्हणतो सक्षम कॉपीबुक स्टाईलमधले फटके अरमान शेखकडे पाहायला मिळतात. अरमान शेख चमकला होता खरं तर आदर्श ट्रॉफी जी पिल्लेस कॉलेजच्या मैदानावर झाली होती आणि त्या ट्रॉफीमध्ये त्याला बेस्ट बॅट्समनचा अवॉर्ड मिळाला होता. त्यानंतर पनवेलचं हे नाव मात्र संपूर्ण रायगड जिल्ह्याला कळालं अरमान शेख. आणि त्यानंतर बऱ्याचशा आयकॉन्स प्लेयर म्हणून बऱ्याचशा पावसाळी रबर बॉलमध्ये सुद्धा खेळताना पाहिलं आपण. चांगला चेंडू होता यावेळेस मात्र खोला टाकण्याचा प्रयत्न, थोडासा स्लोवर पण धीम्या गतीनं सोडलेला आपण फुलर लेंथ यॉर्कर आपण म्हणूया. संदेश मुंडेकडे त्याच वेळेला मात्र व्हेरिएशन्स आहेत. त्याच वेळेला किंबहुना चांभारली गावचं प्रतिनिधित्व करताना आजतागायत ॲज अ बॉलर रायगड जिल्ह्यामध्ये फक्त बॉलिंगच्या जीवावर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज मिळवणारा हा खेळाडू आहे, गोलंदाज आहे तो संदेश मुंडे. त्यामुळे त्याच्या गोलंदाजीला सुद्धा त्याच वेळेला सॅल्यूट असेल. थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र पंच निघालेत बाहेर. संतोषजी चौधरी सरांचा इशारा. व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल. धावसंख्येमध्ये धावसंख्या 1ने पुढे जात असताना 16 ऑन अ बोर्ड. 16 धावा धावफलकावर. संदेश मुंडेला आपण पाहतोय खूप चांगली ऍक्शन आहे. 2 दिग्गज फलंदाज आदित्य 11 काशी टीम खरं तर 1-2 दिवस पनवेलमध्येच आहेत, कारण सकाळीच मॅच येते त्यांची पहिली आणि त्यामुळे इथेच राहून त्यांचा पूर्णपणे 2 दिवस मुक्काम पनवेलला झालाय. आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र कॅपमध्ये बॉल आहे. व्हेरी फास्ट डीप मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना मिळतील 4 धाबा. चौकार. खरं तर काशीचे जे सगळे खेळाडू आहेत त्यांचे संघ मालक जसे परवेज बेलोस आहेत तसे प्रदीप मुकादम म्हणजे साईदीप हॉटेलचे मालक. त्यामुळे त्यांची सगळी जी लॉज आहे ती सगळी या खेळाडूंसाठीच त्यांनी ठेवलेली दिसते. कारण सकाळी 8 वाजता बरोबर सामने सुरू होतात बघा आणि ते इथे हजर असतात. त्यामुळे चांगली सोय सुद्धा झालेली असेल त्यांची. खेळ सुद्धा उंचावलाय. यंदाच्या हंगामामध्ये आदित्य 11 काशी संघानं खूप चांगला विदर्भन टीम जो आपण पाहतोय स्क्वॉड खूप चांगला बनवला आहे आणि त्याच मुळे मात्र सुपर 8 पर्यंतचा प्रवास मगाशी सुशांत म्हणाला हा सुद्धा आमच्यासाठी स्वप्नवत कामगिरी आहे. सुपर 8 पर्यंतचा प्रवास. इथून एक पाऊल पुढे टाकण्याचा आम्ही जरूर प्रयत्न करू आणि तो प्रयत्न आता मात्र प्रामाणिकपणे करत असताना, कारण सुशांत मोकल खेळतोय 18 धावांवर 9 चेंडूचा सामना केलाय. 200च्या स्ट्राईक रेटनं तो मैदानामध्ये खेळतोय आणि हाही खेळाडू जर 5 षटकं थांबला तर मात्र श्री शाहू वॉरियर्स रायगड टीमसाठी थोडीशी धोक्याची घंटा ठरू शकते. संदेशचा हा बॉल त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. क्लीन बोल्ड आणि हा लागलाय मोठा हादरा आदित्य 11 काशी टीमचा. कॅप्टन डिपार्ट सुशांत मोकल बॅक टू द डगआउट. दोन दिवस बघतोय की जो चांभारलीचा संदेश आहे तो झगडत होता, कष्ट करत होता, त्याला सक्सेस मिळत नव्हतं. मात्र या मोक्याच्या मॅचमध्ये, या क्रुशियल मोमेंटमध्ये, या डू ऑर डायच्या मॅचमध्ये, नॉकआउटच्या मॅचमध्ये त्याला अगदी गोल्डन विकेट मिळाले आणि त्यानं कर्णधाराला विश्वास निर्माण करून दिला असेल की अजूनही माझ्याकडे गोलंदाजी आहे, त्याच्यामध्ये मी भेदकता माझी असल्यावर मी चांगले विकेट्स घेऊ शकतो. आणि महत्त्वपूर्ण विकेट तीही गोट्यासारख्या फलंदाजाची विकेट देऊन नक्कीच कर्णधारानं जो विश्वास त्याच्यावर ठेवलाय तो त्यानं सार्थकी ठरवला. नक्कीच ही फार महत्वाची विकेट होती या मॅचमध्ये, कारण सुशांत मोकलचं खेळपट्टीवर थांबणं तितकंच गरजेचं होतं. कारण हा खेळाडू जर उभा राहिला असता तर या धावा फार मोठ्या नाही आहेत या मैदानावरच्या. परंतु संदेश मुंडेनं अतिशय महत्त्वपूर्ण विकेट आता मात्र नोंदवले आणि इथं स्कोअर आपण पाहिला तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीनं 20 धावा झाल्यात 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये.
म्हणजे अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि माझे साथी गुणलेखक सुदर्शन पाटील आम्हाला कळवतात की 18 बॉलमध्ये अजूनही 54 धावा करायच्या आहेत. म्हणजे प्रसाद गरजनं जे अर्धशतक झळकावलं होतं त्या धावा तुम्हाला आता मात्र उर्वरित 3 षटकात. आणि पहिल्या 2 षटकामध्ये किंबहुना ही परिस्थिती श्री शाहू वॉरियर्स रायगडची याहीपेक्षा वेगळी काही नव्हती. कारण पहिल्या 2 षटकामध्ये जर आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त धावा आल्या होत्या त्या 10 धावा, त्या ठिकाणी 20 धावा आहेत. म्हणजे धावा या मैदानावर होऊ शकतील. ज्या पद्धतीनं प्रसाद घरचा अप्रोच जो होता, कॅप्टन नॉक होता, इकडे कॅप्टन आउट झालाय, परंतु अरमान शेखकडे त्याच वेळेला तेवढंच टॅलेंट आहे. इथे हा फटका समोरच्या दिशेला आणि यस जज केला जातोय. आणखीन एक फलंदाज बाद होत असताना तिसरा झटका बसलाय आदित्य 11 काशी टीमला. दिनेश पाटील आपल्या नावावर करतोय ही दुसरी सफलता. आणि अरमान शेख यावेळेस निराश मानेनं तंबूच्या आसऱ्याला दाखल होतोय. आई तुझा तिसरा धक्का बसलाय. अरमान शेख सुशांत बाद झाल्यानंतर पाठोपाठच्या चेंडूवर इथून मात्र अरमान शेख सारखा फलंदाज बाद होणं आता मात्र संघाला परवडणारा असेल का? आदित्य 11 काशीत संघ थोडासा संकटामध्ये सापडलाय. श्री शाहू वॉरियर्स रायगड टीम प्रसाद घरच्या त्या इनिंगच्या जोरावर, त्या धावसंख्येच्या पाठबळाच्या जोरावर आता मात्र लढतंय. आणि अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मात्र दिनेश पाटील नारपोली सुपर डुपर फॉर्म मध्ये आहे. इट्स अनदर विकेट डाऊन. आल्या पावली माघारी फिरावं लागते आता मात्र. सागर सुद्धा बाद होतोय. लागलाय 4था हादरा 20 या धावसंख्येवर. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर आता मात्र असेल तो दिनेश पाटील. बॅक टू बॅक 2 इन अ रो विकेट यावेळेस मात्र प्राप्त केल्यात. पहिल्यांदा अरमान शेख आणि तदनंतर मात्र अलिबागचा सुपुत्र सागर पाटील. अप्रतिम झेल यष्टांच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळाला. खूपच चांगला झेल आपण पाहतोय ऑन स्क्रीन. दिनेश पाटील 12 विकेट्सने लीड करतोय. एकदा जोरदार टाळ्या दिनेश पाटील साठी. रायगड प्रीमियर लीग मध्ये हायेस्ट विकेट टेकर. आणि ही रेस काल आपण पाहिलं तर वावेघरचा अनुराग माळी होता, परंतु आता मात्र त्याला ओव्हरटेक करत आणि हे युद्ध मात्र असंच सुरू राहणार आहे. आज संपूर्णपणे हा बीट करत जाणं, चढाओढ ही होतच राहणार आहे. आणि त्याचमुळे मात्र या स्पर्धेला वेगळं स्वरूप. आज संपूर्ण वातावरण क्रिकेटमय झालंय. ड्राईव्ह केला ऑन साईडला, एकच धाव मिळेल च्या पद्धतीनं गोलंदाजी केले दिनेश पाटील. या गोलंदाजांना प्रभावित केले. प्रभावी मारा पाहायला मिळाला. 3 फलंदाजांना बाद केले. टॉप ऑर्डर पूर्णपणे नेस्तनाबूत करून टाकली ती आदित्य 11 काशीद मुरुड या संघाची. 15 बॉल 53 धावा. हो, यावेळेस आपण पाहिला हा चेंडू थोडासा आतमध्ये जरूर नक्की आला, परंतु खूपच बाहेर टाकला होता. परंतु व्हेरिएशन जर आपण पाहिलं तर या पद्धतीचे चेंडू सुद्धा सहजपणे आढळताना आपल्याला पाहायला मिळतो दिनेश पाटील. आणि या सगळ्या पद्धतीचे चेंडू त्याच्या खरं तर भात्यामध्ये आहेत. गोलंदाज सय्या यावेळेचा हा चेंडू इट्स अ नो बॉल कॉल. या सिच्युएशनला इथून मात्र हे एक्सपेक्ट नसेल. ते दिनेश पाटील कडून जरूर हायेस्ट विकेट टेकर आहे, परंतु इट्स अ फ्री हिट बॉल. ही मुक्तपणे खेळण्याची संधी आहे आणि या संधीचं सोनं केलं. बऱ्याच वेळा फ्री हिट बॉलवर मात्र बरीचशी गणितं उलटीपालटी होताना आपण पाहिलेत आणि एक चांगली संधी आहे. या सामन्यामध्ये पुन्हा एकदा वेगळ्या ऊर्जेनं आतमध्ये येण्याची संधी मात्र या बॉलवर असेल. फ्री हिटचा बॉल, प्रॉपर टायमिंग नव्हतं. बॉल ऑन साईडला डीप मिड विकेटला थोडीशी मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळते. 2 रन्स कंप्लीट. 2 धावेनं मात्र होईल धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 2ने पुढे जात असताना स्कोर जाऊन पोहोचलाय तो 25 या आकड्यावर. 25 देव मात्रेला आपण पाहतोय.
बळवली पेण, बळवलीचा सुपुत्र देव मात्रे. जेव्हा जेव्हा तालुकानिहाय स्पर्धा आपण पाहत असतो, पेण 11 पेण नक्कीच त्याच्यामधून मात्र प्रतिनिधित्व करताना सातत्यानं पाहायला मिळतो. इथे आणखीन मिसफिल्ड, त्या मात्र मिसफिल्डमध्ये इथे मात्र धावा जमवतोय. आणखीन 2 धावा मिळाल्या. या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ते 27 याकडे. अब 27 ऑन बोट. 27 धावा देव म्हात्रे आणि प्रथमेश पाटील अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेस मात्र पाकपुटला जात असताना पूल केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्राकडे. ते हळूवारपणे येऊन चेंडू उचलला जाईल तोपर्यंत मात्र फक्त एकच धाव काढण्याचा विकल्प होता. सिंगल रन मात्र या ठिकाणी 3रं षटक संपले. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जाईल. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात आदित्य 11 काशी टीमच्या. 28 धावा 4 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये आणि अजूनही येणारे 12 चेंडू आणि तब्बल 46 धावांची गरज आहे. 46 रिक्वायर्ड कंपल्सरी रिमेनिंग 12. स्कोर ट्रेंड आपण पाहतोय स्क्रीनवर. ज्या पद्धतीनं जी ऑरेंज आहे ती श्री शाहू वॉरियर्स रायगड आणि ग्रीनमध्ये आपण पाहतोय आदित्य 11 काशीत. पहिलीच ओव्हर पाहिली तर फक्त एकच धाव दिली होती नरेश टोंबरेनं. ज्या पद्धतीनं पहिल्या 2 ओव्हर्समध्ये दबदबा होता आदित्य 11 काशी संघाचं, असं वाटलं होतं सकाळच्या सत्रामध्ये ड्यू फॅक्टर थोडासा लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळेल, परंतु घडलं मात्र विपरीत. प्रसाद घरत ज्या पद्धतीनं मी तर म्हणेन चौताळला होता आणि आक्रमकतेनं मात्र लढला आणि कुठेतरी त्याच्यावर जी जबाबदारी होती श्री शाहू वॉरियर्स रायगड टीमची, त्या जबाबदारीचा कॅप्टन इनिंग कर्णधाराचा तो खेळ मात्र पाहिला. अर्धशतक मात्र झळकावलं गेलं आणि त्याच इनिंगच्या जोरावर आता मात्र श्री शाहू वॉरियर्स रायगड टीमनं काय अप्रतिम कामगिरी केली या मॅचमध्ये. आणि आता मात्र आपण पाहिलं तर 12 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी असेल. 46 रिक्वायर्ड रिमेनिंग 12 असं समीकरण इथून मात्र थोडंसं महागडं ठरू शकतं, कारण ज्यांच्याकडून अपेक्षा होती सुशांत मोकल लागला जरूर होता, परंतु त्याच वेळेला मात्र संदेश मुंडेनं उडवलेला तो त्रिफळा या मॅचमध्ये बरंच काही सांगून गेला. आणि सुरुवातीलाच मात्र पहिलाच बॉलवर प्रसाद पाटील बाद झाला. अरमान शेखकडून अपेक्षा होत्या, अरमान शेख सुद्धा आज काही कामगिरी करू शकला नाही आहे. आणि आता मात्र मधल्या फळीतील फलंदाज लढा देतात, परंतु लढा देण्यासाठी इथून मात्र काही झालं तरी प्रत्येक षटकामध्ये 23 धावा काढायच्यात. प्रति षटक 23 धावा. 46 धावा म्हटल्या तर जवळजवळ या 12 बॉलमध्ये कमीत कमी 6 ते 7 षटकार जर मारले, हे षटकार तुम्हाला मोजावे लागतील. 6 ते 7 षटकारांच्या मदतीनं हा सामना येऊ शकतो. 6 बॉल 6 षटकार 36 धावा आणि उरलेल्या 10 धावा 6 बॉलमध्ये. अशी तुम्हाला थोडीशी तोडफोड करावी लागेल, थोडेसे अनालिसिस असतात. कारण जेव्हा तुम्ही चेसिंग करत असतात ना, चेसिंग करत असताना मात्र मनामध्ये वेगळ्या स्ट्रॅटेजीने तुम्हाला उतरावं लागतं. कोणत्या गोलंदाजांवर आघात करायचा, पॉवर प्लेमध्ये कोणाला फोडायचं, पॉवर प्लेमध्ये किती धावा आल्या पाहिजेत, त्याच वेळेला मात्र अस्किंग रन रेट काय, ही सगळी आकडेमोड गणिती मात्र मैदानामध्ये आपल्या डोक्यामध्ये साठवून मात्र खेळ करावा लागतो. स्वराज तेवले येतोय यावेळेस गोलंदाजी मार्कवर. 12 बॉल 46 धावा असं थोडंसं महागडं असं वाहन आता मात्र होऊन बसलंय आदित्य 11 काशीद संघासमोर. पहिलाच बॉल थोडासा हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न ऑन साईडला. वडीश लॉंग ऑन लाईक रन येईल त्या ठिकाणी. सिंगल रन काहीही बिघडणार नाहीये ते श्री शाहू वॉरियर्स रायगड टीमचं. कारण मॅचमध्ये जिंकायचं असेल तर फक्त हवेतून खेळावं लागेल, मैदानाच्या बाहेर फटकेबाजी करावी लागेल तरच कुठेतरी जी संधी, परंतु ही संधी आहे, ही संधी जर गमावली तर 1 वर्ष थांबावं लागेल. आडवा पॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉल गॅपमध्ये लॉंग ऑनचा फिल्डर धावतोय, आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न जरूर झालाय परंतु त्यामध्ये आलंय अपयश. बॉल सीमा पार, चौकार. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. सुपर 8च्या लढतींचा थरार तुम्हाला अनुभवायला मिळतोय. त्याच्यामध्ये पहिला सामना
खार सोपोली गावचा खेळाडू यावेळेस मात्र आपण पाहतोय प्रथमेश पुन्हा एकदा आडवा पाठ खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेला प्रॉपर टायमिंग नव्हतं बॉल मात्र लॉंग ऑन कडे रवाना होत असताना सिंगल येथे पुन्हा एकदा मिसफील्ड पाहायला मिळाले या क्षेत्ररक्षणामध्ये चुका आज मात्र बऱ्याचशा झाल्यात आणि तिकडे सुद्धा प्रसाद घरेतलं लक्ष घालावं लागेल श्री शाहू वॉरियर्स रायगड मगाशी सुद्धा त्या एंडनं ऑन साईडला ज्या चुका झाल्या होत्या त्यामुळे कुठेतरी जास्त धावा आहेत म्हणून थोडासा मी म्हणेन लेझीनेस आलाय की काय सकाळचं सत्र आहे थोडंसं स्फूर्तीनं मात्र मैदानामध्ये खेळ करणं गरजेचं आहे परंतु त्याच वेळेला थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळतंय ते श्री शाहू वॉरियर्स रायगड टीम कडून गोलंदाज तयार स्वराजचा हा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफ कडे बॉल चाललाय रन मात्र एकच येईल सिंगल रन एकेरी धाब्याच्या बरोबरीनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 36 या आकड्यावर 36 ऑन बोट 36 जाबा 4 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 8 चेंडू 38 जाबांची आवश्यकता सामना आता मात्र थोडासा हातामधून निसटायला लागलाय खूप चांगली बॉलिंग होते फुल लेंथ हाताळला गेला आणि यामध्ये सुद्धा यश आलेलं नाहीये काय बॉलिंग केले स्वराज देवळेनं आतापर्यंत मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं एक मिसफील्ड जरूर त्या ठिकाणी झाली होती परंतु तरीही ज्या पद्धतीने आपण पाहतोय क्लास बॉलिंग गोलंदाज तयार आडवा पाठने खेळण्याचा प्रयत्न स्कोअर लेग अंपायर विराज राणावसरांच्या बाजूने बॉल निघालाय एकापेक्षा जास्त हाताला काही लागणार नाहीये आता मात्र हा सामना थोडासा एकतर्फी होण्याची चिन्ह निर्माण झालेत कारण याही षटकामध्ये पाहिजे तेवढ्या धावा आल्या नाहीत कारण 23ची सरासरी जी होती ती राखण्यामध्ये मात्र अयशस्वी ठरलाय आदित्य 11 काशी संघ 6 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता 6 चेंडू 6 षटकार मारावे लागतील रायगड प्रीमियर लीग मध्ये सुपर 4 मध्ये दाखल व्हायचं असेल आदित्य 11 काशी टीमला मात्र इतिहास रचावा लागेल आणि तो इतिहास या वेळेला मात्र श्री शाहू वॉरियर्स रायगड संघ आपल्या विरोधामध्ये करण्यासाठी मात्र जरूर इच्छुक नसेल देव म्हात्रे आणि प्रथमेश पाटील यावेळेस मात्र दोनही खेळाडू मैदानावर जरूर आहेत परंतु इथून मात्र कशा पद्धतीनं पराभवाचं अंतर कमी केलं जाणार का की मोठा पराक्रम महापराक्रम यावेळेस मात्र पाहायला मिळणार याकडे सुद्धा त्याच वेळेला लक्ष लागलंय दीपक खरं तर शेवटचं षटक आता संदेश रानडेच्या हातामध्ये दिलेलं आहे काल पण आपण बघितलं की संदेश रानडेनं शेवटचं षटक जबरदस्त टाकलं पहिल्या चेंडूवर त्याला षटकाराचा मार बसूनही त्यानं तो सामना आपल्या गोलंदाजीच्या जीवावर जिंकला एक से बडकर एक फलंदाज त्याच्या समोर होते खरं तर क्रिकेटचा वारसा त्याला घरातूनच आलेला आहे त्याचे वडील सतीश रानडे जे HOC रिक्रिएशन क्लबचे मेंबर लेदर क्रिकेट खेळलेले आहे टाइम्स शील्ड त्यांनी खेळलेली आहे बऱ्याचशा लेदरच्या मोठमोठ्या टुर्नामेंट्स त्यांनी खेळलेल्या आहेत आक्रमक असे फलंदाज स्वतः आता मला असं वाटतं ते लाईव्ह या मॅचचा आनंद घेत असतील त्यांचे बंधू शेखर रानडे हेही या मॅचचा आनंद घेत असतील कारण संदेश सरस अशी कामगिरी करतोय ती रायगड प्रीमियर लीग मध्ये संकेत रानडे येतोय काल मॅच डिफेंड केली होती आणि इथे मात्र पहिलाच बॉल व विकेट आणि हा सामना आता मात्र मोठ्या फरकानं जिंकणार हे आता मात्र जवळजवळ शिक्कामोर्तब करून टाकलंय श्री शाहू वॉरियर्स रायगड टीमनं स्वराज्यासाठी जे संघ जातील त्यातीलच एका खेळाडूला मिळणार आहे आणि त्याचबरोबरीनं मात्र उसरली ग्रामपंचायतीचे सदस्य नाईट स्पर्धेचे यशस्वी आयोजक मुकेश शेठ भगत हेमंत शेठ भगत यांच्या माध्यमातून सुद्धा 5,500 रुपये कॅश प्राईज सुद्धा दिली जाणार आहे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहणाऱ्या खेळाडूस आणि कालच मुकेश शेठ भगत या ठिकाणी आले होते आणि त्यांनी कॅश प्राईज जमा सुद्धा केले त्यामुळं आणखीन 5,500 रुपये जाताना पेट्रोल सुद्धा टाकून जाऊ शकतो तो खेळाडू परंतु ती कार मात्र कोणाला मिळणार याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागलंय यावेळेस मात्र हा बॉल थोडासा शॉर्ट होता आणि इथून मात्र ठोकलाय प्रसाद घरच्या डोक्यावरून परंतु या षटकाराला मात्र बराचसा उशीर झालाय पण उशिरानं का होईना आदित्य 11 काशी संघ थोडासा पराभवाचा अंतर कमी करतोय
रोशन पाटील सुद्धा आहे. रोशन पाटील चिंचपाडा, तुम्हाला शुभेच्छा आल्या होत्या खरं तर. निलेश वायदंडे, षटक टाकलं असतं तर कॅश प्राईज होतं 5वं षटक, परंतु ते मात्र मिळालेलं नाही आहे. संकेत रानडे, काल मॅच मात्र याच गोलंदाजीवर डिफेंड झाली होती आणि हा संघ या स्पर्धेमध्ये टिकून राहिला होता. खूपच जास्त वळतोय हा बॉल संकेत रानडेचा आणि व्हाईट बॉलचा इशारा मात्र येतोय. एक अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल. धावसंख्या 1 पुढे जात असताना 45. खरं तर पहिल्या 2 ओव्हर्समध्ये सुदर्शन पॉवर प्लेच्या फक्त 10 धावा आल्या होत्या, त्यामुळे कुठेतरी 50च्या आसपास ठेवायला हवं होतं. तेच चुकलं मित्र म्हणे आदित्य इलेव्हन काशीद टीमचं. आडव्या पॅटनं ऑन साइडला स्लॉक स्वीप, व्हॉट ए शॉट, सुपर डुपर, आणि काय अप्रतिम फटका पाहायला मिळतो. इट्स अ ह्यूज हिट, 6 रन. वाला है तो दिला लय दिलवाला प्रसाद पाटील, मान फ्रॉम कळवे पेंड. क्लास बॅटिंग पाहायला मिळाले. प्रसादनं चांगलाच प्रसाद दिलाय संकेत रानडेला. 2 बॉलमध्ये 12 धाबा, 600च्या स्ट्राईक रेटनं मैदानामध्ये खेळतोय. गरज होती याच ओव्हरमध्ये 600च्या स्ट्राईक रेटनं खेळायची. पुन्हा एकदा थोडासा ऑप्शनच्या बाहेर शबल क्रॉस होऊन फिरून खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला मिड विकेटकडे बॉल चाललाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या 2 धावा मात्र. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल या दोन्ही फलंदाजांमध्ये. आणि या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 53 या आकड्यावर. 2 चेंडू आणि 21 धावा. नेक्स्ट मॅच बिग फाईट. वॉर्मअप करून घ्या. मैदानामध्ये फार मोठा सामना पाहायला मिळणार आहे. किरण पवार विरुद्ध आकाश तारेकर. इथे मात्र मागे खेळलाय. वाडे शॉट, काय फटका लगावलाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रसाद पाटीलच्या पॅटमधून आणखीन एक कलात्मक षटकार. 20 धावा काढल्यात आतापर्यंत. 4 बॉलचा सामना केलाय. 500चा स्ट्राईक रेट, जर हा स्ट्राईक रेट सुरुवातीपासून असता तर आता मात्र बरेचसे प्रेक्षक हाच विचार करत असतील मग याला आघाडीला का पाठवला नाही. संकेत रानडे पुन्हा एकदा मागे खेळण्याचा प्रयत्न, परंतु यामध्ये आले अपयश. आणि सुपर 4 मध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरतोय श्री शाहू वॉरियर्स रायगड टीम. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. सुपर 4 सेमीफायनल गाठले रायगड प्रीमियर लीगची श्री शाहू वॉरियर्स रायगड टीम न कॅप्टन प्रसाद गरत. हार्दिक अभिनंदन. जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळाला. शाहू वॉरियर्स, श्री शाहू वॉरियर्स रायगड वर्सेस आदित्य इलेव्हन काशीद. आदित्य इलेव्हन काशीदला पराभवाचा सामना करावा लागला. हार्ड लक म्हणावं लागेल ते आदित्य इलेव्हन काशीद संघाचं. आणि श्री शाहू वॉरियर्स रायगड संघ आहे तो पोचलेला आहे सुपर 4 मध्ये. आता आपण मॅन ऑफ द मॅच ची अनाउन्समेंट करूया. मी दीपक पाटील आमचे, त्यांना मी विनंती करतो की मॅन ऑफ द मॅच कोण. ऑब्व्हियसली 18 बॉल मध्ये तब्बल 54 धावांची इनिंग करणारा श्री शाहू वॉरियर्स रायगड टीमचा कॅप्टन प्रसाद गरत ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. जोरदार टाळ्या वाजून आपण त्याचं इथे अभिनंदन करूया. त्याला विनंती करूया की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. आमचे पाहुणे आदरणीय अमरजी म्हात्रे, त्याचप्रमाणे सन्माननीय पवन मुकादम, भगवान मुकादम साहेब,